पिपरी ग्रामपंचायतमध्ये बनावट कागदपत्रांचा खेळ। या प्रकरणात खरा मास्टरमाइंड कोण? स्थानिक पिपरी मेघे ग्रामपंचायत परिसरात जुने गावठाण हे पिपरी मेघे येथेच असून कालांतराने पिपरी मेघेमध्ये लोकवस्ती वाढत गेली। लेआउटची संख्या सुद्धा वृद्धीस लागली। यातूनच काही लेआउटला शासन मान्यता मिळाली तर काही काळ्या यादीत गेले। लोकांनी यांच्या स्वप्नातील घरे बांधली। या परिसरातील लोकवस्तीचे जाळे सुद्धा विणले गेलेत। कालांतराने महसूल विभागाचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे 7/12 मिळत नसल्याने पुढील येथील भूखंडधारकांनी ग्रामपंचायतमध्ये असेसमेंट कॉपीमध्ये मालमत्तेचे वर्णन नमूद केले। आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे यातील काही भूखंडधारकांनी घरासह जमीन विकण्याकरिता नवीन शकल लढवली। सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन विकण्याकरिता घराची असेसमेंट कॉपी तसेच सदर जागा ही गावठाणमध्ये येत असल्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक झाले। याच गोष्टींचा फायदा घेत पिपरी मेघे येथील माफियांनी बोगस गावठाण प्रमाणपत्र बनवून लक्ष्मी दर्शन करून घेऊन अनेक बोगस विक्री निबंधक कार्यालयाला हाताशी धरून केल्या गेलेत। भूखंड विक्रीत जे बनावटी गावठाण प्रमाणपत्र बनवल्या गेले त्यातील एक क्षेत्र मात्र नगर परिषद हद्दीला लागून येते व त्याचा कुठलाही संबंध पिपरी मेघे येथील मूळ गावठाणाशी येत नाही। सदर गावठाण प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतच्या कार्यालयीन लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची सही मारून तयार केले कोणी, त्याचा शोध घेणे आता गरजेचे आहे। याबाबतची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला असून सुद्धा यावर कठोर पाऊल अथवा कारवाई करण्यास ग्रामपंचायत प्रशासन पुढे का येत नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या प्रकरणात ग्रामपंचायतचे प्रशासकीय शिक्के कोणी पुरविले याचा शोध मुख्य ग्रामविस्तार अधिकारी यांनी कधी घेण्याचा प्रयत्न केला का असे अनेक प्रकरण आमच्या हाती आले असून याची सत्यता आम्ही पुढील मालिकेत प्रकाशित करूच। ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामधील कोणी मास्टरमाइंड तर नाही ना अशी जोरदार चर्चा पिपरी मेघे वर्तुळात रंगली आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।